या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीरातील सांध्यांबद्दल माहिती घेऊया। आता सांधे किंवा एकवचनी सांधा म्हणजे काय? सांधा म्हणजे असं एक ठिकाण जिथे दोन किंवा अधिक हाडं एकत्र येतात, त्या ठिकाणाला सांधा म्हणतात। मानवी शरीरात 300हून अधिक सांधे आहेत। आता या चित्रातला सांगाडा पहा, यातले काही प्रमुख सांधे ओळखा बरं। बरोबर, आपल्याला दिसतोय कोपराचा सांधा म्हणजे एल्बो जॉईंट। इथे 3 हाडं एकत्र येतात आणि त्यामुळे हा सांधा तयार होतो। नंतर अजून एक आहे खांद्याचा सांधा म्हणजे शोल्डर जॉईंट। खांद्यावरही हाडे एकत्र येतात आणि त्यामुळे हा सांधा तयार होतो। त्यानंतर आहे जबड्याचा सांधा म्हणजे जॉ जॉईंट। जॉ जॉईंटच्या तिथे खालचा आणि वरचा जबडा एकत्र येतात। त्यानंतर अजून असतात मणक्यांचे सांधे। पाठीच्या कण्यामध्ये मणक्यांची हाडं एकमेकांशी जोडलेली असतात आणि म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा सांधा आहे। आता आपण सांध्यांचे प्रकार बघूया। मानवी शरीरातले सांधे 2 प्रकारचे असतात। पहिला प्रकार आहे अचल सांध्यांचा आणि दुसरा आहे चल सांध्यांचा। ठीक आहे, अचल सांधे म्हणजे इमूव्हेबल जॉईंट्स आणि चल सांधे म्हणजे मूव्हेबल जॉईंट्स। अचल सांध्यांमध्ये हाडे एकमेकांवर सरकू शकत नाही किंवा हलू शकत नाही। हे सांधे एकमेकांना जोडलेले किंवा शिवलेले असतात, त्यामुळे त्यांच्यात कोणतीही परस्पर हालचाल होत नाही। आता अचल सांध्याचं उदाहरण पहा। या चित्रात आपण कवटीची हाडं पाहू शकतो। आपल्या कवटीच्या हाडांमध्ये कुठलीही हालचाल होत नाही, कारण हे कवटीचे 3 भाग अशा प्रकारे 3 ठिकाणी शिवलेले असतात किंवा जोडून टाकलेले असतात। म्हणून ते 3 भाग एकमेकांशी परस्पर हालचाल करू शकत नाही आणि म्हणून हे अचल सांध्याचं उदाहरण आहे। पण जे चल सांधे असतात त्या सांध्यांमध्ये हाडांना एकमेकांवर हलण्याची किंवा सरकण्याची जागा असते, त्यामुळे शरीरातील हालचाली शक्य होतात। आता चल सांध्यांची उदाहरणं पहा। कोपर, खांदा, बोटं हे सगळे सांधे चल सांध्यांचे उदाहरण आहेत। कोपराचा सांधा आपला हात वाकवण्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर गुडघे हे चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी महत्त्वाचे आहे। एखादी वस्तू पकडण्यासाठी, उचलण्यासाठी किंवा बोटांची हालचाल करण्यासाठी बोटांचे सांधे महत्त्वाचे आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण चल सांध्यांबद्दल अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मग चला पाहूया चल सांध्यांचे प्रकार। चल सांध्यांचे विविध प्रकार आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारांचे सविस्तर वर्णन करणार आहोत। त्यातला पहिला आहे बिजागिरीचा सांधा किंवा हिंज जॉईंट। दुसरा आहे उखळीचा सांधा म्हणजे बॉल अँड सॉकेट जॉईंट आणि तिसरा आहे सरकता सांधा म्हणजे ग्लायडिंग जॉईंट। आता सगळ्यात पहिले पाहू बिजागिरीचा सांधा। तर बिजागिरी म्हणजे काय? तुम्ही कधी दाराच्या किंवा खिडकीच्या बिजागिरी म्हणजे खिट्या पाहिल्या आहेत का? बिजागिरीमुळे दरवाजा एका ठराविक दिशेने उघडतो आणि बंद होतो। म्हणजेच काय, तर बिजागिरी त्या दाराला एका विशिष्ट दिशेने हालचाल करण्याची परवानगी देते, पण इतर दिशांनी हालचाल करायची तशी परवानगी नसते। बिजागिरीचा सांधा शरीरात कसा कार्य करतो? शरीरातले हाडं अशा प्रकारे जोडलेले असतात की ते बिजागिरीप्रमाणे हालचाल करतात। याचं उदाहरण आहे कोपर किंवा कोपराचा सांधा। इथले हाडं बिजागिरीप्रमाणे जोडलेले असतात, ज्यामुळे हात फक्त पुढे आणि मागे हलतो। या सांध्याची हालचाल फक्त एका दिशेने होते। इथे तुमचा हात पहा। कोपराच्या ठिकाणी असलेला सांधा फक्त पुढे वाकतो आणि मागे जातो। त्याचप्रमाणे बिजागिरीचा सांधा सुद्धा फक्त पुढे जातो आणि मागे जातो, अगदी आपला हात ज्याप्रमाणे वागतोय त्याचप्रमाणे। तर हे होतं बिजागिरीच्या सांध्याचं एक उत्कृष्ट उदाहरण। आता यानंतर आहे उखळीचा सांधा। तुम्ही बरोबर ओळखलं। या सांध्याचे 2 भाग असतात आणि त्यातला एक भाग नावाप्रमाणे उखळ असलीच पाहिजे, बरोबर? आणि मग उखळीसोबत कोण असतं? ते म्हणजे मुसळ। उखळ आणि मुसळ असे 2 भाग या सांध्याचे असतात। याला इंग्लिशमध्ये बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतात। खालचा हिरवा भाग आहे उखळ आणि वरचा निळा भाग आहे मुसळ। आता याची हालचाल पहा। हा डावी आणि उजवीकडे अशा प्रकारे हालचाल करू शकतो आणि त्याचप्रमाणे हा मागे आणि पुढे अशा प्रकारेही हालचाल करू शकतो। त्याशिवाय हा सांधा पूर्ण असा स्वतःभोवतीच गोलसुद्धा फिरू शकतो आणि म्हणून उखळीचा सांधा हा पूर्णपणे मुक्त हालचाल करण्यासाठी सक्षम असतो। आता उखळीच्या सांध्याचे उदाहरण बघूया। पहिला आहे खांद्याचा सांधा म्हणजे शोल्डर जॉईंट। खांद्याच्या सांध्यात बॉल अँड सॉकेट संरचना आहे, म्हणजेच उखळ आणि मुसळ। तर यात उखळ असते खांद्यामध्ये असलेला खोबणीसारखा भाग आणि मुसळ
ती म्हणजे हाताच्या हाडाचा गोलसर भाग. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उखळीचा सांधा, तो म्हणजे खुबा किंवा नितंबाचा सांधा. इथे उखळ म्हणजे नितंबातील खोबणीसारखा भाग आणि बॉल किंवा मुसळ म्हणजे मांडीच्या हाडाचा गोलसर भाग. आता या सांध्यांची हालचाल कशी होते हे अजून छान बघूया. आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे हा सांधा डावीकडे उजवीकडे असा हलतो. त्याचप्रमाणे मागे आणि पुढे असा सुद्धा हलवता येतो. आता पहा, पुढे मागे, आणि हा पूर्णपणे गोल सुद्धा फिरतो, हो ना? अशा प्रकारे उखळीचा सांधा पूर्णपणे मुक्त हालचाल करू शकतो. आता यानंतर आहे सरकता सांधा म्हणजे ग्लायडिंग जॉईंट. या सांध्यांमध्ये हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतात. इथे हाडं एकमेकांच्या संपर्कात येतात आणि गुळगुळीत मऊ हालचाल करतात. इथे पाहू शकतो आपण, हे सांधे डावीकडे उजवीकडे अशी हालचाल करतात, मागे पुढे अशी सुद्धा हालचाल करतात आणि पूर्ण आसपास सगळीकडे सगळ्या बाजूंनी सरकू शकतात. एकमेकांच्या परस्पर त्यांची सगळी हालचाल सगळ्या दिशांनी होते, परंतु कुठेही वाक येत नाही. इथे दोन्ही हालचालींचा एकत्र परिणाम होतो, पण एकमेकांच्या परस्पर फिरणं हे शक्य नाही. आता शरीरातले सरकते सांधे कुठले आहेत त्याची उदाहरणं पहा. सरकत्या सांध्यांचं सर्वोत्कृष्ट उदाहरण ते म्हणजे मणक्यांचा सांधा. पाठीच्या कण्यामध्ये मणक्याची हाडं असतात आणि ते एकमेकांच्या परस्पर सरकतात, त्यामुळे त्यांना सरकता सांधा म्हणतात. चला तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो हे पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात पहिले आपण बघितला बिजागिरीचा सांधा आणि याचं उदाहरण होतं कोपर किंवा गुडगा. त्यानंतर आपण बघितला उखळीचा सांधा आणि याचं उदाहरण म्हणजे खांद्याचा सांधा. त्याचप्रमाणे आपण सरकते सांधे सुद्धा बघितले आणि याचं उत्कृष्ट उदाहरण आहे मणक्यांचे सांधे. तर हे आहेत मानवी शरीरातले सांधे आणि त्यांचे प्रकार.